शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्यामध्ये समोर आलेला आहे. शास्त्रीनगरमध्ये एक अल्पवयीन पेशंट हेमोग्लोबिन कमी असल्याच्या तक्रारीवरून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्या होत्या. ॲडमिट झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची ट्रीटमेंट करताना त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट तिच्या आईवडिलांचा कन्सर्न न घेता प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे असल्याचं तिच्या पालकांना आणि त्या मुलीला पेशंटला स्वतःला या आरएमओनी सांगितलं. त्याच्यानी या परिवाराला मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि धक्का बसल्यानंतर जेव्हा बाहेर या प्रेग्नन्सीच्या टेस्ट केल्या तर त्या टेस्ट पूर्णपणे निगेटिव्ह आल्या आणि ती मुलगी कुठल्याही प्रकारे प्रेग्नेंट नाही असं निष्पन्न झालं. शास्त्रीनगरमध्ये इतक्या हलगर्जीपणाने 3दा तिच्या मुलीची टेस्ट करण्यात आली. एकदा सोनोग्राफी केली, 2दा स्ट्रिप टेस्ट केली. तिन्ही टेस्ट पॉझिटिव्ह आल्या, परंतु जेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या टेस्ट बाहेर केल्या तर त्या पूर्णपणे टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि असा धक्कादायक प्रकार शास्त्रीनगरमध्ये रुग्णालयामध्ये घडलेला आहे. त्या मुलीच्या परिवारावर आणि त्या मुलीवर अतिशय तिला मानसिक धक्का या सगळ्या गोष्टीतनं बसलेला आहे आणि अशा प्रकारच्या ज्या टेस्ट चुकीच्या पद्धतीने आणि चुकीचे उपचार केलेले आहेत अशा डॉक्टरांवरती कडक कारवाई करण्याचे आदेश काल स्थायी समितीच्या सदस्यांकडनं आयुक्तांना दिलेले आहेत आणि आयुक्तांनी त्याची चौकशी करण्याची देखील सुरुवात केलेली आहे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि यांच्यावर कडक कारवाई करावी अशी विनंती मी प्रशासनाला करत आहे.